ओम श्री परमात्मने नमः. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ अभंग नंबर 2. चहुवेदी जाण षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अभंगाचा अर्थ आणि भावार्थ याप्रमाणे. चहुवेदी जाण षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. माऊली म्हणतायत 4 वेद कोणते आहेत ते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. तसेच 6 शास्त्रे, शिक्षा, व्याकरण, ज्योतिष इत्यादी. आणि 18 पुराणे, ब्रह्म, पद्म, वराह, स्कंद, मार्कंडेय, गरुड, वामन इत्यादी. तर या सर्व अफाट वाङ्मयातून प्रामुख्याने हरीचेच गुणगान गायले आहे. पुढे माऊली म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. म्हणजे नवनीत म्हणजे काय तर लोणी. हे लोणी प्राप्त व्हावे म्हणून मलईयुक्त दह्याचे मंथन केले जाते. ते मंथन करणाऱ्याचे लक्ष दह्यात स्निग्धांश किती व लोणी रूपाने तो जास्तीत जास्त आपल्याला कसा मिळेल याकडेच असते. माऊलीनं म्हणायचे की वर उल्लेखिलेली सर्व शास्त्रे, पुराणे मलईयुक्त दह्याप्रमाणे आहेत. त्यातील स्निग्धांश म्हणजे ईश्वर, त्याचे नाम, त्याची भक्ती याबद्दल त्या शास्त्र पुराणात जे काही सांगितले आहे त्याकडेच पूर्ण लक्ष द्यावे, तेवढेच ग्रहण करावे, कारण तेच पुरेसे आहे. या ग्रंथ पुराणांमधील बाकी अवांतर गोष्टी व्यर्थ समजून त्यात मन गुंतवू नये. आता माऊली पुढे म्हणत आहेत, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. संपूर्ण विश्व व्यापून असलेला एकमेव परमात्मा म्हणजे तो हरी आत्मा आहे. त्याच परमात्म्याने सर्व जीव निर्माण केले. त्या जीवामध्ये शिव म्हणजे चैतन्य रूपाने हाच परमात्मा वास करून आहे, ज्याला आपण जीवात्मा म्हणतो. म्हणूनच जीव आणि शिव हे सारखेच महत्वाचे. नुसते शरीर असून चालणार नाही, त्यात चैतन्य हवेच. आणि चैतन्य नजरेला दिसायचे असेल तर देहाचे माध्यम हवेच. त्यामुळे एका वाचून दुसऱ्याला अस्तित्व नाही. जीवातला शिव निघून गेला की ते शव होते. म्हणूनच माऊली सांगत आहेत की तू स्वतःच्या देहातील हरिरूप परमात्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न कर आणि त्याचीच उपासना करीत राहा. मग इतर गुंतागुंतीच्या कठीण मार्गाने जाण्याची काहीही आवश्यकता तुला भासणार नाही. आता अभंगाच्या शेवटी माऊली स्वतःचे उदाहरण देत आहेत. माऊली म्हणतायत, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. माऊलींना सांगायचे की वैकुंठात सगळे काही हरिमय असते, पण इथे भूतलावर मी सतत हरिनाम घेत राहिल्याने मला सगळीकडे चराचरात हरीच घनदाटपणे दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे मी वैकुंठातच आहे असे मला वाटत आहे. भक्त हो, माऊलीने इथे म्हटलेल्या भरला घनदाट हरी दिसे या वाक्यातील घनदाट शब्द किती समर्पक आहे पहा. गर्द रानाचे वर्णन घनदाट असे केले जाते. अशा घनदाट गर्द रानात वृक्ष, वेली, पाने, फुले, फळे इतके एकमेकात गच्च बसलेले असतात की आजूबाजूला त्यापासून काहीच दिसत नाही. ना डोंगर, ना आभाळ, ना नद्या, काहीही दिसत नाही.
पायाखाली जमिनीवरही पाला पाचोळा पानेच पडलेली असल्याने जमीनही दिसत नाही. पाहावं तिकडे हिरवेगार घनदाट रानच रान. माऊली म्हणतात, याप्रमाणेच सतत हरिनामात असल्याने मला घनदाट रानातील हिरवाईप्रमाणे ठाई ठाई हरीच दिसतोय आणि म्हणून मी जिथे जिथे आहे ते जणू वैकुंठ असल्याची अनुभूती मी घेत आहे. साधक श्रोते हो, गेल्या पहिल्या अभंगात माऊलींनी सतत हरिनाम घेणाऱ्या साधकाला प्राप्त होणाऱ्या सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या 4 आध्यात्मिक अवस्था, 4 मुक्ती सांगितल्या. आता इथे पहा, सतत हरिनाम जपामुळे माऊलींना पहिल्या 3 मुक्ती तर प्राप्त झालेल्या आहेतच. पण आता जेव्हा माऊली म्हणतात की वैकुंठाप्रमाणे चराचरात तो हरीच असल्याचे मला जाणवत आहे, त्यावेळेला मी पण गळून मी म्हणजेही तोच आहे अशी पूर्णावस्था माऊलींना प्राप्त झाली आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, ही सायुज्य मुक्ती अवस्था माऊलींना प्राप्त झाल्याचे दृष्टिक्षेपात येत आहे. म्हणूनच माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग क्रमांक 2 इथे संपन्न होत आहे. ओम रामकृष्ण हरी.